मग हे आत्ताचं जे मॉल आहे हे साधारणतः 200 करोड रुपयाचं मॉल आहे आणि स्वतः MMRDकडे मी माहिती मागवली तर कुठल्या प्रकारची परवानगी आहे किंवा नाही त्याबाबत MMRDने स्पष्ट मला माहिती दिली की ह्या जागेवर ॲक्च्युली आरक्षण आहे. मग ते ग्रीन झोन असेल, गार्डनचं असेल, पाण्याचं असेल किंवा इतर आरक्षण आहे. त्याच्यामुळं या जागेवर कुठल्याही प्रकारची MMRDची परवानगी दिलेली नाही असं स्पष्ट पत्र MMRDने 10 दिवसापूर्वी मला दिलेलं आहे आणि ते मी कोर्टासमोरही सादर केलेलं आहे. आणि एवढं मोठं बांधकाम होत असताना आपल्या माहितीसाठी सांगतो की याच्या अगोदर त्यांनी जे साधारणतः 1 करोड फूटच्या आसपास ग्राउंड+1, ग्राउंड+2 किंवा VV शेड असतील या पूर्ण बांधकामाची कुठल्याही प्रकारची परवानगी नाही. माननीय न्यायालयाने हायकोर्टातून 3 वेळा आदेश दिलेले आहेत ते तोडायचे. MMRDने आदेश दिलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर तोडायची कारवाई होत नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो की स्पेशली महाराष्ट्र शासनाची गुरुचरण 23 एकरच्या वर जागा ही यांनी हडप करून त्याच्यावर पण बांधकाम केलेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील त्यांना काही अधिकारी किंवा काही राजकीय नेते शेवटी राजकीय नेत्यांशिवाय आणि अधिकाऱ्यांनी पाठराखण केल्याशिवाय अशा प्रकारचे विषय होऊ शकत नाही. नाही तर गेल्या 6 वर्षापासून 3 वेळा हायकोर्ट आदेश देतो. मागच्या 2021च्या याच्यात हायकोर्टाने आदेश दिलेला आहे यापुढं कुठल्याही प्रकारचं बांधकाम भूमिवळणे करू नये असं स्पष्ट आदेश आहे. या सगळ्याच्या प्रत मी तुम्हाला पाहिजे तर देतो. 3 वेळा तोडायचे आदेश, MMRDचे तोडायचे आदेश, 21 नंतर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये त्या आदेशाची प्रत, त्याच्यानंतर आता MMRDने दिलेल्या माहितीची प्रत, सगळ्या प्रत देतो जेणेकरून आता त्याच्यावर कुठल्याही परिस्थितीत कारवाई व्हायला हवी. कारण हे आपण पाहत असाल तर याच्यात 23 एकर शासनाची पण जागा आहे ना. एवढं अतिरेक असताना जर काही राजकीय नेते किंवा अधिकारी कोणाचं राजकीय वरदस्त आहे म्हणून तो करतो ना. फक्त भिवंडीत माहिती घेतली तर तुम्हाला कळेल. आजी माझे आमदार खासदार हेच आहेत त्यांना पाठीराखे आणि त्याच्या जेव्हा तो काम करतो अशा प्रकारचं. उच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील जर अनधिकृत बांधकाम पाडलं जात नसेल तर नक्कीच कोणत्या मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा व्यक्तीचा त्याला वरदस्त असणार. कोणाचं तुम्ही देखील माहिती घेतली असेल, कोणाचं नाव नाही हे मी तुम्हाला बोललो ना. आजी माझे खासदारांचं आहे, खासदार आमदार यांचं त्याला वरदस्त आहे. आणि हे सगळे प्रत ज्या हायकोर्टाच्या तिन्ही प्रत तुम्हाला मी देईन. जी TLR केलेलं आहे गुरुचरण जागेचा महाराष्ट्र शासनाचा त्याची तुम्हाला प्रत देईन. MMRDची पण प्रत देईन. सगळे जे आवश्यक कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत ना हे सगळे मी पुरवेन. 3दा आदेश देऊन देखील तोडक कारवाई केली जात नाही. तुम्ही पुन्हा एकदा नव्याने जनहित याचिका दाखल केलेली आहे. कोर्टाचा अवमान देखील इथे स्पष्टपणे झालेला आहे. तर त्या संदर्भात काही कारवाई करण्याची मागणी होती. हो गायकवाड साहेबांनी ते देखील नमूद केलेलं आहे ना की 3 वेळा आदेश देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. म्हणजे एक प्रकारे कोर्टाचा पण आव्हान आहे ना. आणि म्हणून आता माननीय न्यायालयाला आम्ही तसं अर्ज केलेला आहे की बाबा आता तरी कमीत कमी त्याच्यावर कारवाई करून या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री किंवा इतर शासकीय यंत्रणांना पत्रव्यवहार तुम्ही करणार. आता मी जेव्हा हे सगळं कोर्टात दाखल केलं ना आता माननीय मुख्यमंत्री महोदयाने देईन ना. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब त्यांनाही मी पत्र देणार आहे ना. आणि हे सगळे दस्तऐवज कंप्लीट सगळे सादर करणार आहे. परंतु अशा पद्धतीने एकंदरीतच भिवंडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळा समोर येतोय. एक ते भूमी वळणे नाही तर अनेक लोकांनी लँड ग्रॅबिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणात या संपूर्ण तालुक्यात केलेलं आहे. नाही सगळ्यांवर कारवाई झाली ना. त्याच्या पुढे ज्या काही जमिनीचे मॅटर होते त्याच्यावर कारवाई झाली ना. विनोद मालतीच्या एका प्रोजेक्टवर कारवाई झाली. ज्यांनी महाराष्ट्र शासन किंवा गुरुचरणी जागा घेतलेल्या आहे हे 2-3 लोक उरले आहेत. बाकी सगळ्यांवर कारवाई झाली ना. यांच्यावरती का कारवाई होती तेच तर मी संभ्रमत आहे ना की 8-8 वर्ष झाले, 6-6 वर्ष झाली, 2021चा आदेश आहे तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही. पण आता आम्ही माननीय न्यायालयाकडे मागणी केलेली आहे आणि तुम्हाला बोललो माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय आहे कारण ते आमचे पालकमंत्री आहेत त्यांना सुद्धा सगळ्यांना मी हे देणाऱ्या रेव्हेन्यू मिनिस्टरकडे बावनकुळे साहेबांकडे सगळ्यांकडे देणार आहे पत्र.